हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग जरा स्पेशल आहे कारण आज घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्यामुळे म्हटलं जरा बेडरूमवरची चादर वगैरे थोडी आवरून घ्यावी. त्यानंतर दुपारच्या वेळातच छान रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती. ठरवलं होतं की संध्याकाळी खूप छान तयारी करायची, जेणेकरून आपली हेअरस्टाईल वगैरे छान करायची, छान अशी तयारी करायची. पण जो वेळ व्हायचा तोच झाला. तुमच्याही बाबतीत असंच होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण ठरवून ठेवतो की अशी तयारी करायची, त्यानंतर हेअरस्टाईल अशी करायची, पण जो वेळ व्हायचा तोच होतो. त्यामुळे पटापट सगळी तयारी वगैरे मी आटोपून घेतली. नंतर फायनल माझा लुक हा असा होता. कॅमेऱ्यामध्ये कसा दिसत आहे माहीत नाही, पण एकदम छान सोबर सिंपल असा दिसत होता. त्यानंतर इथे बायांना हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं. तर हा आहे आमचा गौराईचा ग्रुप. बऱ्याच बायांचं हळूहळू येणं सुरू होतं. तर त्यानंतर आता या आंटी जी आहे ज्यांना मी हळदी कुंकू लावत होते, त्यानंतर या आहेत प्रज्ञाताई, त्याही आमच्याच कॉलनीतल्या आहेत. तर त्यांना इथे हळदी कुंकू मी लावून घेत होते. या ज्या बसल्या आहेत त्या आमच्यावरती किरायेदार आहे, अश्विनीताई आहेत. खूप छान आहेत. आता आम्ही दोघींनी ठरवलं होतं की आपण यावेळेस सोबतच हळदी कुंकू करायचं. त्यामुळे खालीच आम्ही हळदी कुंकवाचा थाट घातलेला होता. सोन्याच्या आडकीत त्याला हिरे मोती जोडले, संदीपरावांसाठी आईवडील सोडले. आणि मग साडी अशी गोल 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 फिरून मग कुठे जायचं ते कसं गरज आहे. तुम्ही सांगा. हां सांग ना एका आता यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली, संदीपरावांना जन्म देणारी धन्यती माऊली. तर आता माझं हळदी कुंकू वगैरे देऊन झालेलं होतं. त्यानंतर अश्विनीताई सगळ्यांना हळदी कुंकू इथे लावत होत्या. तर माझी इथे उखाणे घेऊन झालेले होते. मला उखाणे घ्यायलाही आवडतात, बऱ्यापैकी पाठ आहेत. तर सगळ्याजणी घेण्याचा आग्रह करत होता, त्यामुळे सगळ्यांसाठी नवनवीन इथे उखाणे मी घेतले. त्यानंतर अश्विनीताईला त्यांनी कोणी बाकीच्यांनी विचारले तर त्या सांगत होत्या की मला येत नाही, तुम्ही प्रणिताताईकडूनच ऐकून घ्या. तर त्यानंतर आता इथे छान सगळ्याजणी जमल्या होत्या. आणि अशाच कोणत्या कारणानिमित्त आपण सगळ्याच बायका जमतो. आणि 4 बायका जमल्या म्हटलं तर दंगा तर होणारच. आणि त्यातही एकाच वयोगटातल्या असल्या तर सांगायलाच नको. कधीतरी एका ठिकाणी येतो तर आणि वेगवेगळ्या गप्पा रंगलेल्या असतात, आणि कुणाचं काय ना कुणाचं काय. त्यामुळे हसी मजाक करत वेळ निघून जातो. आता इथे ही छोटीशी पंखुडी आहे आमच्या घराजवळची, त्याची ही मध्ये मध्ये लुडबुड अशी सुरू होती. त्यानंतर बायांच्या इकडे गप्पा टप्पा रंगलेल्या होत्या आणि मग ती नाश्ता करायला बसलेली होती. तर आता ही सोनू आहे, हिचंही नवीन लग्न झाल्यामुळे मी हिला इथे छान उखाणा घ्यायला लावला. सुंदर असा उखाणा तिनेही घेतलेला होता. बघू शकता तुम्ही सगळ्या बायांचं हसणं खिदळणं इथे सुरू होतं. खूप मजा मस्ती चालू होती. तर त्यानंतर नाश्त्याचं वगैरे केलेलं होतं. छान चिवडा आणि जिलेबी वगैरे मी बोलवलेली होती, आणि कचोरीसुद्धा बोलवलेली होती. तर खूप टेस्टी असा मस्त नाश्ता झालेला होता. अश्विनी त्यांनी सगळ्यांसाठी इथे नाश्ता आणलेला होता. मजा करत मस्त सगळ्यांनी नाश्ता इथे एन्जॉय केला. बघू शकता तुम्ही सगळ्याजणी किती हसताना दिसत आहे. नंतर लास्टमध्ये आम्ही छान रील वगैरे काढली. खूप सुंदर एन्जॉय केलं, खूप छान वाटत होतं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस मस्त एन्जॉय केला. लास्ट शेवट सगळा एक सुंदरशी रील काढून केला. तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. पुन्हा भेटू एका छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आलेल्या प्रत्येक क्षणाची मजा करा, मस्ती करा, आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगत राहा, आणि माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.